मन मंदिरा गजर भक्तीचा. आता काही काही माणसांना मलाही आवडतं भात दूध दही असं कालवलं, जरा त्याच्यात आमटी उमटी घातली, फुरका मारला की वा. एकाने मला प्रश्न विचारला की दही घालतात दूधही घालतात त्याच्यात तिखट का घालता. म्हटलं तुला काय करायचं आहे, काय प्रश्न आहे का तुझा? हां नाही काही प्रश्न आहे का? नाही म्हणाला ते दही दूध तर आमटी, तुला काय माहिती आहे त्याची चव काय ती त्याच्यातलं. आणि एक मी तुम्हाला सांगू का, शेवटी जे ताटात राहतं ना सगळे रस, अहो एक्सलंट. म्हणजे भाताची रुची, आमटीची रुची, चटणीची रुची सगळं करून ते असं पुसून एक्सलंट. म्हणजे त्याची चव इतकी सुंदर, अप्रतिम चव. कळलं का? कारण सगळे रस एकत्र झाले. आणि एक तुम्हाला सांगू का, चमच्याने खाऊन ही रुची येत नाही, आणि काट्याने खाल्लं तर कदाचित तो टोचण्याची शक्यता असते. बरं चमचा पुसत बसला तर ते बरोबर दिसणार नाही. माणसं म्हणतात चाटून पुसून काय खाता, झालंयच तसं म्हणून चाटून पुसून खातो. काय म्हटलं मी? आता त्या बोटात काही नसलं तरी पुन्हा चाटतो. अमृत अनुभव. हे बघा, कुठेही सगळंच जर ते नटलेलं आहे तर प्रत्येक गोष्टीमध्ये ते दिसलं पाहिजे. दही दूध भात खाताना माझी आठवण करा, बोट चाटता बिटताना आठवण करा. हां नाही होईलच, करायची गरज नाही. कारण का, सर्व वस्तूमध्ये वस्तुमात्र परमात्म्याचं दर्शन आहे म्हटलं तर त्याच्याचे दर्शन आहेच आहे, त्याच्याचे दर्शन आहे. म्हणून महाराज म्हणाले, म्हणून वाचोनी वस्तू याया आपण पे प्रकाश वाया अज्ञान हेतू वाया अवघे. आता वस्तूतून वस्तूचं दर्शन होत आहे. कुठून आणलं अज्ञान? हे का अज्ञानाने घडतं का? अज्ञानाने घडतं का? हां अरे अज्ञान नाही, ज्ञानच आहे. ज्ञानाचं दर्शन आहे. हे अज्ञान आहे सांगणं हे सुद्धा ज्ञान. पुष्कळ वेळा सांगितलं, 1000 वेळा सांगितलं. वस्तूची ससंवेद्य खूण हे तव लोपे ना जाण तरी जग काय आन याहून असे. वस्तूची खूण कुठेही लोपत नाही, बरोबर आहे ना? लोपते का? तरी जग काय आण. आता जग त्या वस्तू मात्राहून, नीट लक्षात ठेवा, 8 दिवसापूर्वी सांगितलं, वस्तू शब्द वस्तूला आहे आणि मूळ स्वरूपालाही आहे. तरी परमात्माचे जे एक वस्तू असे, परमात्मा म्हणून जी काही वस्तू आहे, ही वस्तू ही वस्तू ही वस्तू, तिथल्या ज्या वस्तू इकडे आण रे बाजारातून आणलेल्या वस्तू, हा वस्तू शब्द झाला. पण वस्तू वासुदेव, तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे. म्हणून हा वस्तू शब्द अमृतानुभवात जास्ती ठिकाणी आहे, ज्ञानेश्वरीमध्ये 1-2 ठिकाणी आहे. कसं म्हणतात म्हणून. आणि अग्नी वस्तू म्हणजे चिन्मात्र ऐक्य ज्ञान, ते आपण तव नवे जाण. अग्नी काय? उष्णते विनाश होऊ शके. उष्णतेशिवाय अग्नी आहे का? पण अग्नीला त्याची उष्णता कळत नाही, कारण ते त्याचं स्वरूप आहे. ते त्याचं स्वरूप आहे, एकरूपता आहे. म्हणजे उष्णता आणि अग्नी हे एकरूपता आहे. तसं जगत आणि परमात्मा हे एकरूपता आहे. उष्णता बाजूला काढली तर अग्नी शिल्लक राहिला नाही. बरं बाजूला काढता येईल का? काढली कल्पना आहे. काढता येईल का? नाही. परी उष्णसा उष्णपण ते उष्णची नवे जाण, ते वस्तूची वस्तू जाण ते जाणणेची नव्हे. तेची जाणाव्या जे काही तोची हा विलास पायी. वा. आता ते जाणणं हाच त्यातला विलास. बस जाणणं हा त्यातला काय? विलास. आता समजून सांगतो. ले रोजचे दृष्टांत घरातले, त्याच्याशिवाय मला दुसरं काही येत नाही. जे पुराणातले दृष्टांत तुम्ही पाहिले नाही त्याच्यापेक्षा तुमचे दृष्टांत तुम्हाला सांगितलेलं कौतुक. विलास काय? हां जेवायला बसले, बायकोने सुंदर जेवण केले, वाढते, वा वा आज काय डाळिंबे सुंदर झाली. हां डाळिंबे म्हणजे वालाची उसळ, सोलून केलेली. कोकणपट्टीला कडवे वाल असतात, त्याला डाळिंबे म्हणतात. पुण्या भागामध्ये त्याला पावटा म्हणतात, बरं का. आणि तिकडे कडवे वाल अतिशय छान लागतात, त्याला डाळिंबे म्हणतात. डाळिंबे केले होते सुंदर, तेही ऐकून घ्या. काय बिघडलं? विलासच आहे ना. आता ताट सजल्याशिवाय विलास होत नाही, तसं दृष्टांत फुलल्याशिवाय तोही विलास मिळत नाही. दृष्टांत सुद्धा फुलावे लागतात.
वा, नाही ते एखादं मख्ख जेवत बसलाय. वाढू का? वाढ. छान झालंय हा. वा, मस्त, क्या बात आहे. वा, जरा असं म्हणत खा, मग तिचाही चेहरा फुलताना वाढताना फुलेल. नाही तर ती अशी बघत बसलेली असते. तुम्ही कधी बघितलंय का जेवायला वाढल्यानंतर बायकोचा चेहरा तुमचा ताटाकडे असतो, तुमच्या तोंडाकडे असतो. ती बघत असते काय म्हणता येतं आणि काय नाही. हा खवीस नाही, सॉरी हा, नाही मला तुम्हाला तसं बोलायचं येत नव्हतं, पण इथे तसे असतीलच नाही का हो. हा कधी म्हणून चांगलं म्हणणार, असे कितीतरी बायकांची तक्रार आहे. आमच्या ह्यानानं तोंडावरची सुरकुत्ती सुद्धा हलायची नाही. जीव घालून करा तरी ते चांगलं म्हणायचे नाही. म्हटलं घालू नकोस, एवढं जीव ओतून करायची गरज नाही. त्याला काही कळतच नाही, त्याला आंबवणी कळत नाही. त्याला जर कळत नाही तर एवढा जीव ओतून करायची गरज काय? हे टाक आपलं चटणीन मिकट टाक, खाऊ दे त्याला तसंच. मी का सांगतो इथे, माझ्या गाठचं काही सांगत नाही. तेची जाणावया ज्या काही, तोची हा विलास पाहिजे, ते जाणून बोलणं हा विलास आहे. तसं काय केलंय? वाल सोडायला किती वेळ झाला, वाटाणे सुंदर काय केले. तुम्ही मटर म्हणता, इथे मुंबई भागामध्ये ओला वाटाणा म्हणतात. मग ओला वाटाण्याची उसळ उत्कृष्ट केली. वा, काय मटर झाले, वा वा. मग वा वा करत जेवणं. आणि पुढचं सांगू का, बाईला सगळ्यात मोठा आनंद कोणचा असेल? कोणचा असेल? अप्पलपोटी नाही. ज्या दिवशी भांड्यात भाजी शिल्लक राहिली नाही त्या दिवशी बाईला आनंद. काय म्हटलं मी? आनंद. हा, मग नवरा म्हणतो अगं काय ग, हे काय बरं, हे बरं, हे बरोबर नाही. हा, आम्ही आपलं सगळं खाऊन टाकलं, बरं लागलं तुलाच. हो, तुम्हाला कळत नाही, यानेच माझं पोट भरलं. तुमचं खाऊन पोट भरलं, तुम्ही तुमचं पोट भरलं, यांनी तिचं पोट भरलं. असं दोघांनी शब्दाचं कौतुक करणं हा त्यातला विलास आहे. काय आनंद आहे, आनंद आहे, आनंद आहे. मग शेजारच्या गेली, अहो काय तुम्हाला सांगू काकू, आज इतके जेवले, मला शिल्लक राहिलं नाही. हां, ही घरातली बाई म्हणते, स्वयंपाकीन नाही, ती अगोदरच आपली वाटी काढून ठेवते. वा म्हणजे काय? वाच आहे, विलास आहे म्हटलं. ते आपली वाटी अगोदर काढून ठेवते. या मेल्याने सगळं खाल्लं, मग आपल्याला काय शिल्लक राहायचं? असं असतं. मग घरचा मग तो विलास काय कितीतरी दिवस ते राहतं. काय भाजी चांगली, काय भाजी चांगली, वा 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 वा, काय आनंद, आनंद. म्हणून विलास घ्यायचा असेल तर दुसऱ्याला सुख देत जा, दुसऱ्याला शब्दाने आनंद देत जा. त्यांना आनंद दिला म्हणजे तुम्हालाही आनंद भोगेल. तसं जगतातून कुठेही विकृत न बघता जगत हे आनंद स्वरूप आहे हे बघितलं, म्हणून 750 वर्षानंतर त्यांचं नाव घेतलं. ज्यांनी पाहिलं नाही अशाने तरी आनंद प्राप्त होतो. काय म्हणतात? अगा कलिकाले अकलिता जन हाती हेवनी ज्ञान खडग जाण, अवतरला आत्मा पूर्ण श्री ज्ञानेश्वर वेशे. ज्ञानोबाराच्या रूपाने प्रत्यक्ष आत्मसत्ताच प्रगट झाली. अगाध ज्ञान अज्ञान विहीन, बघा कसा शब्द आला, अगाध ज्ञान अज्ञान विहीन, निखळ ज्ञान मात्र संपूर्ण. ज्ञान अज्ञानाच्या पलीकडे जे सत्ता मात्र ज्ञान. आता त्याच्या पुढचा विषय तिथे येईल. म्हणून महाराज म्हणाले तेच जाणावे, तेही कारण अज्ञान, तरी वस्तू असता जाण, अज्ञानाचे स्थान संभवले नाही. म्हणून खेळातला विलास बघा. हां, काही काही वेळेला विचित्र होतो, तो भाग सोडून द्या, असूच नाही. आता क्रिकेटच्या मॅचेस चालतात किंवा हॉकी चालते, मग कोणाच्या पायावर स्टिक मारणं बरोबर नाही. खेळातला भाग आहे. उलट चांगले जे क्रिकेटर आहेत ना, त्यांनी जर बॉल टाकला तर जाऊन त्याची शाबासकीच, हो व्हॉट अ गुड बॉल. त्यांनी जर त्याच्या बॉलवर सिक्सर मारली तर दातोट खात नाही, तोही टाळ्या वाजवतो. तो काय करतो? तोही टाळा. वाह, क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे आपली विकेट पडली तर त्याची शाबासकी द्यावी. खेळ आहे, युद्ध नाही, युद्ध नाही, खेळ आहे.
मग खेळामधून आनंद भोगावा. म्हणून मग जरी स्पीचवर काही झालं तरी होताना पुन्हा मिठी मारतात, शिकायण करतात, कॉंग्रॅच्युलेशन, आनंद भोगतात. हां, कारण का पुन्हा पुन्हा भेटायचं असतं, वाकड्या शिरून जमत नसतं. आणि आनंद भोगायचा असेल तर खेळच. म्हणून खेळ मांडियला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे. खेळच मांडला. तसं हे विश्व हा प्रभूने मांडलेला खेळ आहे. किंबहुना नाहीसे वस्तूसी पालटू नसे, परी वस्तूची कारण दशे. वस्तू कोणत्या दशेने? कारण दशे. काय म्हणतायत? आलीच नाही अगा बीज विकार नाही, तरी बीज कोणाचे पायी. बीजच नाही तर पुढचं काय? मन मंदिरा गजर भक्तीचा.